महाराज, क्षमा असावी महाराज, क्षमा असावी. चुकलो मी, चुकलो. तुम्हाला त्रास द्यायचा कोणता विमानच नव्हता माझा. क्षमा असावी महाराज. महाराज, मी असं का बघताय माझ्याकडं? तुझ्या डोळ्यात मला काहीतरी प्राप्त करून घेण्याची मनीषा दिसते. नाही महाराज, असं काय नाही, खरंच असं काय नाही, मी चुकलो. माणसाला आयुष्यात एकदा सुवर्ण संधी मिळते. नाही, मला काय बी नको महाराज. शेवटचं विचारतोय, पुन्हा विचारणार नाही. सांग तुझी इच्छा काय आहे? ते आळंदीची 4 पोरं आहेत ना, त्यांच्याकडचं शुद्धीपत्र मला हवंय. दिलं, शुद्धीपत्र तुला दिलं. पण मला काय मिळणार? तुम्हाला मोल देईल की नाही? म्हणजे तुम्हाला हवं ते मोल देईल म्या. मोल. मोल मला नको. मला ब्रह्मचारी मुलगा हवाय, नरबळी देण्यासाठी. नरबळी देशील? पर त्यानं तुम्हाला काय भेटल? एक अमानवी सिद्धी प्राप्त होईल. तू सांगतोस ती मुलं ब्रह्मचारी आहेत ना? वय, ते दोघं मोठं भाऊ आहेत ना, ते लय शहाण आहेत. पर तो बारका कोपिष्ट आहे आणि भोळा बी. म्या त्याला इथं आणू शकतो. हे घेऊन जा. ती मुलं स्वतःहून तुझ्यासोबत इकडे येतील. पांडुरंग 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 पांडुरंग. पांडुरंग. काका या बाजूला. काका, हीच ती फुलं. वेचूयात? सोपन. हा काका. हा असाच फुलांचा सुगंध त्या दिशेने सुद्धा येतोय पहा. हो, मलाही येतोय. आपण जाऊया तिथे. हो, चला. तिथे जाऊ. महाराज, महाराज, क्षमा असावी, पण परडीत काय आहे आपण सांगू शकाल का? परडीतून फार छान सुगंध येतोय. ह्या परडीत केवळ पुष्प आहेत. आपली हरकत नसेल तर आपण आम्हाला दाखवू शकाल? कशासाठी? आमच्या घरात पांडुरंग विराजमान झालाय, त्याच्यासाठी पुष्प हवी आहेत. नाही, तशी आमच्याकडे पुष्प आहेत, पण अशी सुगंधित पुष्प मिळाली तर.
अशी सुगंधित पुष्प यादी कधीही पाहिली नव्हती. तुम्हाला ही पुष्प आणि हा सुगंध हवा असेल तर माझ्यासोबत या. सुपाना, तू आम्हाला फुलझाडांकडे घेऊन जाणार होतास ना? फुलझाडांकडे? खरंच भोळा आहेस रे तू. काका, आपण त्वरित इथून निघूया. या असले विचित्र स्थळी एक क्षणही थांबण्याची माझी इच्छा नाहीये. चला. तुम्ही इथे परत जाण्यासाठी आलात असं वाटतं तुम्हाला? वनराजाची ती कथा माहिती नाही वाटते तुम्हाला? त्याच्या गृही जाणाऱ्यांच्या पायांचे ठसे दिसतात, परत येणाऱ्यांचे नाही. इथल्या वाऱ्याला सुद्धा माझ्या संमतीशिवाय बाहेर जाता येत नाही. तुम्ही तर विश्वंभर, तू तू ज्या आळंदीच्या माणसांबद्दल सांगत होतास हीच का? अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. ओळखलत? विश्वंभर, अरे काय रे ही तुझी अवस्था? हा? काका, मी यांना ओळखता? ओळखतो? याला मी चांगलाच ओळखतो. काय रे, हो की नाही? पांडुरंग 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 पांडुरंग. विठ्ठलपंत, विठ्ठलपंत, आपण भेटलात. धन्य धन्य झालो मी, धन्य. अरे अरे काय करतोस? उठ बरे. चरणी लीन व्हायचे ते त्या पांडुरंगाच्या, मानवाच्या नव्हे. मानवाने मानवाची गळाभेट घ्यायची असते. आपण असं म्हणालात, भरून पावलो. विठ्ठलपंत कुलकर्णी, आपला लौकिक ऐकून इकडे आलो आहे. आपण भेटलात, भाग्यच आहे माझं. अरे तू तर आल्या आल्या कौतुक सोहळाच सुरू केलायस की रे. परंतु त्याआधी सांग, तू कोण आहेस आणि माझ्या भेटीचं प्रयोजन काय? मी विश्वंभर, ज्ञानार्जनाच्या आसेपोटी भ्रमण करतोय. योग्य गुरुच्या शोधात भटकत होतो. आजच आलो आपे गावात. उत्तम. खर तर आत्ताच आलो. मला वाटलं आपण गोदातीरीत असाल, म्हणून तुम्हाला भेटण्याचा यत्न करावा. पांडुरंग प्रसन्न झाला आणि आपण भेटलात. गुरु शोधण्यासारखं अवघड काम केलेल्याला मला शोधणं अवघड वाटावं, आश्चर्य आहे. पंत, गुरु शोधण्यात मी अयशस्वी झालो, पण तुम्हाला शोधण्यात अयशस्वी होऊ नये एवढीच इच्छा होती. यत्न करीत राहा. केले, अगणित यत्न केले. पार काशी ते रामेश्वर वणवण भटकलो, नाना तीर्थ गेलो. इतकंच काय तर वंगभूमीतही जाऊन आलो, पण
गुरु काही सापडला नाही. हा पांडुरंग तुझ्या ज्ञानाच्या ओढीची परीक्षा पाहतो आहे. त्या परीक्षेत खरा उतरलास की त्याने तुझ्यासाठी सर्वोत्तम गुरु योजून ठेवला आहे. तसं असेल तर मी आपल्याकडे आलो हे योग्यच केलं. म्हणजे माझ्या लेखी आपणच सर्वोत्तम गुरु आहात. मला जर आपला शिष्य करून घेतलं तर माझ्या जन्माचं सार्थक होईल. विश्वंभरा, एवढ्या सहजी तुझा शोध थांबवू नकोस. मी एक अतिसामान्य मनुष्य आहे. माझ्यापेक्षा अत्यंत विद्वान, प्रतिष्ठित आणि ज्ञानी माणसे आहेत या जगी. पण मला तुम्हीच गुरु म्हणून हवे आहात. हट्ट करू नकोस. तुझ्या मनात माझ्या प्रती असलेला आदर मी समजू शकतो. किंबहुना त्या आदरामुळेच तू माझ्याकडे तटस्थपणे पाहू शकत नाहीस. परंतु मी तर पाहू शकतो. तुझ्या भल्यासाठीच मी हे सांगेन की तुझा गुरु होण्यास मी पात्र नाही. तुला कदाचित आत्ता मी जे सांगतोय ते उमगणार नाही. परंतु छान शिकून मोठा होशील, ज्ञानी होशील, तेव्हा उमगेल. तुझ्याच काय, कोणाचाही गुरु होण्यास मी योग्य नाही. पंत, आपली पात्रता काय आहे हे पैठण्यातल्या मोठमोठ्या वेधशाळा जाणून आहेत. या क्षणी दक्षिण काशीत आपला इतका विद्वान पुरुष शोधूनही सापडणार नाही. अरे विश्वंभरा, स्वतःला विद्वान वगैरे म्हणून घेऊ लागलो की ज्ञानाची द्वारे आपोआप बंद होतात. आणि मला ते होऊ द्यायचे नाही. मला आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच राहण्यात धन्यता वाटते आणि यापुढेही वाटत राहील. मला खूप काही शिकायचे आहे, खूप काही पाहायचे आहे. त्यासाठी हा जन्मच उणा पडेल. तुझ्या विनंती मागच्या भावना मी समजू शकतो, त्यांचा मी आदरही करतो. परंतु क्षमा कर, तुझी विनंती काही मी स्वीकारू शकत नाही. हाव पण पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. गोविंद हरे मुरारी, श्रीनाथ नारायण वासुदेवा. विठ्ठल पंत, कुठे आपला आश्रम? काय फार फार आनंद झाला आम्हास. आजवर लोकांना अनौपचारिकपणे सल्ले देत होतात, आता अधिकृतपणे त्यांना आपले भक्त करून घ्याल. आणि मग लवकरच तुमचा असा एक स्वतंत्र पंथ उदयास येईल, नाही? आपण जे काही बोलता आहात ते स्पष्टपणे बोला. असे गोलगोल बोलण्याने आपला आणि माझाही वेळ वृथा होत आहे. खरंय खरंय. आता वेळ नसेल तुमच्याकडे पंत. तुमचे शिष्यगण वाट पाहत असतील. तुमच्याकडून ज्ञानकण वेचून घेण्यासाठी आतुर झाले असतील. आपण अजूनही मोघम बोलत आहात. खरंच खरंच तुम्हाला उमगत नाहीये मी काय बोलतोय ते. अहो, आता म्हणे आपण अधिकृतपणे गुरु होणार आहात. आपलं शिष्यत्व पत्करण्यासाठी अनेक जण उतावीळ आहेत. अरे चा, आपण वेळात वेळ काढून माझ्याबद्दल एवढी माहिती ठेवता हे पाहून मी स्तिमित झालो आहे. परंतु आपली माहिती चुकीची आहे. मी कोणाचाही गुरु होण्यास पात्र नाही आणि माझी तशी इच्छाही नाही. काय तो विनम्रपणा. पण हा विनम्रपणा तोवरच टिकून असतो जोवर आपले शब्द झेलायला आपल्या आजूबाजूला आपले 4-5 शिष्यगण उपलब्ध नसतात. आता हळूहळू ते उपलब्ध होतील. भले भले त्या मोहाला बळी पडतात. तुम्ही पडाल. मला दृष्टांत झालाय, मला देव दिसला, असं काही बाही सांगून आपला शिष्य परिवार वाढवाल आणि हळूहळू स्वतःच प्रस्थही. आपण भविष्य वेतेही आहात हे मला ठाऊक नव्हते. परंतु काळजी करू नका, आपली भविष्यवाणी कधीही खरी होणार नाही, कारण मी ती होऊ देणार नाही. का असा आत्मविश्वास दाखवून स्वतःची हानी करून घेताय पंत? तुम्हीही इथेच आहात.
मीही इथेच आहे. आज आपण बोललेले शब्द उद्या खोटे ठरणार आहेत. आणि मग लोक काय म्हणतील माहितीये? बिचारे विठ्ठल पंत इतकी वर्ष योग्यासम आयुष्य जगले आणि नंतर एका क्षुल्लक मोहापायी त्यांनी स्वतःचं अधःपतन करून घेतलं. त्यावेळी लोक वरवर जरी मान देत असले तरी पाठीमागून जग तुम्हाला नावच ठेवणार आहे. तेव्हा बोलू आपण. येतो. पांडुरंग हरी. रामकृष्ण हरी. मी विश्वंभर पंतांची ख्याती ऐकून दूरच्या गावावरून इथे आलो आहे. ते आता घरात नाहीयेत. कामानिमित्त जरा बाहेर गेले. झाली आमची भेट गोदातीरीतच झाली. बर. पण ज्या पद्धतीने झाली त्या पद्धतीने व्हायला नको होती. म्हणजे पंतांची ख्याती ऐकून मी इथे आलो होतो. पैठणचे नागशास्त्री म्हणाले होते की तुला योग्य गुरु हवा असेल तर तू पंतांकडे जा म्हणून. त्यांचे हेच बोल लक्षात ठेवून मी आज इथे आलो होतो पंतांना विनंती करायला की तुम्ही मला तुमचा शिष्य करून घ्या. पण त्यांनी नकार दिला असंच ना? हो माई, खूप यत्न केला त्यांची समजूत घालण्याचा. काही एक उपयोग झाला नाही. आता अखेरचा पर्याय म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही जर पंतांची समजूत घातलीत तर. कधी कधी यक्ष प्रश्न निर्माण होतो. एखाद्याला नकार देऊन त्याचं मन दुखवावं की समोरच्याला आशा देऊन स्वतःच. पण यांच्याशी लग्न झाल्यापासून मी पहिला पर्यायच निवडते. माई, म्हणजे तुम्ही सुद्धा. यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख, हे तुम्हीही जाणताच. त्यांची समजूत घालण्याचा कोणी यत्न केला तरीही ते त्यांच्या निर्णयापासून परावृत्त होत नाहीत. मरण पत्करावं लागलं तरी चालेल, पण ते त्यांच्या तत्वांना कधीही तिलांजली देणार नाही. नाही 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 नाही, विठ्ठल पंतांनी मरण पत्करण्यापेक्षा मी मरण पत्करतो. अहो, असं अभद्र काय बोलता? वास्तू तथास्तु म्हणत असते. आणि मला तेच हवं असेल तर. पंत जर माझा शिष्य म्हणून स्वीकार करणार नसेल तर या जगण्याला काय अर्थ आहे? मी संपवून घेईन स्वतःला. अहो, हे असं काय बोलणं झालं? तुम्ही ऐका बरं माझं. माई, आता ऐकण्या बोलण्याची वेळ गेली. मरणाआधी आता शेवटचा यत्न करीन मी. हे बघा, मी काही एकलव्य नाही, पण पंत द्रोणाचार्यांच्या तोडीचे गुरु आहेत आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी माझे प्राण जरी द्यावे लागले तरी मी ते देईन. मी या क्षणापासून प्राणांतिक उपोषणाला आरंभ करतोय. आता पंत माझी विनंती मान्य करतील अथवा मला मरण येईल. आता माझं जगणं मरणं सारं काही पंतांच्याच हाती. अहो 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 विश्वंभरा, असे उपोषण करून माझ्या पायी स्वतःला क्लेश देऊ नकोस बरे. पंत, जो जीव तुमच्या चरणाशी व्हायला शिल्लक ठेवलाय त्याला क्लेशाची तमा असेल असं वाटतं तुम्हाला? शिवाय आत्मक्लेश हा परमेश्वराला प्राप्त करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे असं म्हणतात. अरे, आत्मा आणि परमात्मा एकच. याचाच अर्थ स्वतःला क्लेश देणे म्हणजे त्या परमेश्वरालाच क्लेश देण्यासारखे नाही का? परमेश्वर एकच आहे आणि तो मी नाही. आपण माझ्यासाठी काय आहात याची कल्पना जर तुम्हाला असते ना तर तुम्ही माझी विनंती मान्य केली असती. मनुष्य जन्म हा पांडुरंगानं आपल्याला दिलेलं एक दान आहे. ते उधळून लावण्याचा आपल्याला अधिकार नाही. पण हे असं जगत बसण्यापेक्षा त्या पांडुरंगाच्या दारी गेलेलं केव्हाही चांगलं. शिवाय योग्य गुरु मिळाला नाही तर
माणूस जिवंतपणे मृतच पावतो. मृत पावणे म्हणजे नेमकं काय हे तो अखेरचा क्षण आल्याशिवाय आपल्याला उमगत नाही. तोपर्यंत कितीही आपत्ती आली तरीही आपण जगत असतो हेच सत्य आहे. आणि जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हे जीवन परमार्थासाठी एखाद्या उदात्त कार्यासाठी व्यतीत करणं हेच योग्य आहे, नाही का? कसला परमार्थ आणि कसलं काय? स्वार्थामुळे इतकी वर्ष माझे डोळे मिटले होते. माझे गुरु माझ्या दृष्टीपथात असूनही मी त्यांना ओळखू शकलो नाही. आणि जेव्हा ओळखलं तेव्हा त्यांनी मला स्वीकारलं नाही. विश्वंभरा, अरे तुझा स्वीकारणारा न स्वीकारणारा मी कोण? तुझे मन मोडल्याचे अपार शल्य माझ्या ओरी आहे. त्यात तू स्वतःलाच जर क्लेश देत राहिलास तर ते शल्य अधिक वाढेल. आणि देव न करो या साऱ्यात तुला जीवितहानी झाली हे तर मला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. तुझ्या मृत्यूनंतर तू सुटशीलही कदाचित, परंतु तुझ्या या थोरल्या भावाचे क्लेश आणखी वाढतील. ते चालेल तुला? विश्वंभरा, हे जीवन फार फार सुंदर आहे. ते समरसून जगणं हेच खरं आव्हान आहे. तुझ्या लेखी माझ्या शब्दाला जरा जरी मोल असेल तरी तू हा वेडा विचार सोडून देशील. घे घे.